तर कसे आहात मित्रांनो, तर हा तिसरा पार्ट आहे आणि तुम्ही पहिला आणि दुसरा पार्ट बघितला असेल. तर आता मी जेवायला जाणार आहे आणि त्याच्या अगोदर आम्ही कपडे घ्यायला जाणार आहेत आमच्या ड्रायव्हरसाठी. पण जेवायला चालले आहेत आणि आपल्याला इथं शॉपिंग करायला जायचं आहे. आणि पुढे बघू कसे कपडे आहेत. दिसलं आहे कॉटन. आपल्या रोशन भाऊसाठी कपडे पाहिजे आहेत. कॉटन एक्सपो बघूया कसे कपडे आहेत. आणि आतमध्ये मुली पण आहेत आणि सर्वांची नजर तर त्यांच्यावरच आहे. तिकडे स्नानगृह बाथरूम तिकीटवर गेलेत. बघ आपण दाखवू. हेलो, देखो ना गाइस, देखो ना देखो ना. और यहाँ पर देख सकते हो बहुत बहुत बहुत, मैं कुछ बोल नहीं सकता अभी. और यहाँ पर हमारे कपड़े चेंज करा है इधर ही खुले में. हीरो बरोबर आहे. आपल्या पैशाने घेऊन दिला आहे त्याला. आपल्या स्वतःच्या पैशाने, आपल्या खिशातनं पैशाने त्याला घेऊन दिलाय तो एक शर्ट, सॉरी टी शर्ट आहे. आपल्या पैशाने त्याला मी घेऊन दिलाय. तुम्ही काय ह्याच्याबद्दल बोलू शकतात की मी पैसे दिले तुम्हाला टी शर्ट घ्यायला? तर छोटा मुलगा सगळं रडायला लागलेला, एक टी शर्ट घेऊन द्यायला लागला ह्याला. आपला ड्रायव्हर चेंजिंग रूम नसल्यामुळे इथे चेंज करायला पडेल गाडी. तर त्याला आता टी शर्ट चेंजिंग रूम अवेलेबल नाही आहे, त्यामुळे आपल्या गाडीचा नंबर बघू शकता तुम्ही. कुठे पोलिसांनी पकडले तर मदत करायला ये. तर बघा आमचा, देखो ना गाइस, देखो ना. आता आपण रस्ता क्रॉसिंग करत आहे जेवायला. पुढे आपण बघू शकता सरळमध्ये प्रसादालय आहे शिर्डीचे. तर आज आम्ही फ्रीमध्ये जेवण जेवणार आहेत. तर हे ते तिकीट आहे आणि तुम्हाला दाखवत आहे पुढे काय काय आहे जेवणामध्ये. तर आम्ही पण लवकर गेले कारण माणसं खूप येत होती. तर तुम्ही बघू शकता जेवणामध्ये काय काय आहे. डाळ आणि भाजी आणि भात आहे. तर आम्ही पण जेवले आहेत आणि आता हात धुवायला जात आहे. तुम्ही बघू शकता किती मोठा हॉल आहे. कोण आलेला आहे तिथं. आणि हा आपण टी शर्ट घेतलेला तो मी घेऊन दिला तो. हा याच्याकडे पैसे नव्हते 1 रुपया पण मी घेऊन दिला. आता काय करू, ड्रायव्हर होता ना आपला, घेऊन द्यायला लागला. आपण जेवण आलेला आहे रोहित, याचे नाव रोहित खाडम. इंस्टावर तुम्ही सर्च करू शकता. 1 लाख फॉलोअर्स आहेत. तुम्हाला फॉलो बॅक तर नाही भेटेल पण ह्याचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आणि हा प्रणित बरफ, मिस्टर प्रणित ह्याचे ID चे नाव आहे, पाहू शकतात तुम्ही. फॉलो करा ह्याला. आमचं जेवण झालेलं आहे. आता आम्ही बघू गार्डन मध्ये थोडं चिल करायला जातो. बघू शकतात आपला ड्रायव्हर रोशन दांडेकर, कोसबाड वरईपाडा त्याचे गाव. 1.5 एकर, सॉरी चुकलो मी. रोशन दांडेकर त्याचे इन्स्टा ID आहे, तुम्ही त्याला फॉलो करू शकता. आणि हा काय मागतो बघायला पडेल. मला वाटतं रिटर्न पैसे देत असेल, 50 रुपये घेतलेले ते. कधी दिल काय ते इकडे ना गार्डन टाकणार नाही माझे
टाक रे सगळे टाक ना कार्टून टाक ना. आणि आता आपण गार्डन मध्ये बघू एखाद गार्डन अजून आणि त्याच्यामध्ये जाऊ थोडं. मग घरचे आपले भाई लोक प्रसादालय दाखव. इकडनं ऑटो करून डहाणू पर्यंत जाऊ शकतात बघू शकतात. नो पार्किंग इथे पार्किंग करायला जागा नाही मिळत. कोट आहे रे गाडी बरोबर मॅपलाच नाही जाऊ सर. बायश्री हॉटेल स्टारबक्स 150 रुपये गोट्या. कडनं तुम्ही प्रसादालयाकडे चालत पण जाऊ शकतात. आमच्याकडे गाड्या असल्यामुळे आम्ही गाडी घेऊन गेलेले म्हणून तिकडनं गेलेले. तुम्ही तिकडनं पण चालत जाऊ शकतात. होती ना येतेच आपली ड्रायव्हर खूप हुशार आहे त्यामुळे त्याला काही बोलू नाही शकत आपण. सगळं माहिती आहे. ऑल इंडिया ड्रायव्हिंग करून आलेला आहे तो. आपण इकडे पार्किंग केलेली असं आपला कॅमेरामॅन बोलतो. प्रणितला पण दाखवायचे आहे थोडं. इकडे टगारे मिळू शकतात दाखव. मुली पण आहेत. कोणाला पैसे कमी असतील ते इकडे रोकड्यावर लागू शकतात. पार्किंग आहे इकडे. चला होते काय चला जाऊ थकेला है मैं कोला. राइट ड्राइवर राजाच्या तारे आपल्या खास गाडीवर मोर बसलेला. ऑटो दाखवते पार्क टाक ना. बकरा सभा पार्क कसा टाक ना. चाय टाकेल टाकेल सध्या हुशार आहे पण मॅप चुती आहे. गार्डन हा इकडे मके लावलेले आहे बघू शकतात किती लागलेले आहेत.
कुठे कुठे काय आहे ते तर सांगून टाकेल लगेच. खूप वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, 20 साल का तजुर्बा करत आहे आणि खूप पैसा आहे त्याच्याकडे. 1.5 लाख रुपये PF जमा आहे त्याच्या. आणि आता बघू कधी लग्न करेल तो, तेव्हा या सर्वांनी पत्रिका आपण पाठवू. GIDC उंबरगाव मध्ये काम करत असलं त्यामुळे खूप पैसा आहे त्याच्याकडे. ही ट्रिप पण त्याच्याच सवलतीने झालेली आहे. 2,500 देऊन आणि आपले योगदान त्याने पेश केलं आहे ट्रिपला. हा आता हम फिर से जाए काय मक्का खाल्लाय त्याच्या. मक्का अटकलेला आहे दातामध्ये काढत आहे त्यामुळे गाडी थांबवली आहे त्यांनी. थांबवून काय सांगा तुम्ही गाडी दाखव इथे बाप्पा बघू शकता. आपले मुस्लिम आहे पहिला. तर आपण गार्डन मध्ये चाललो आहे. गार्डनचे नाव काय आहे? सिद्धिविनायक पार्क. बघू गार्डन मध्ये काय काय असेल ते आपण पुढे तुम्हाला दाखवू ब्लॉग मध्ये. वेंटेज 30+ साईडला मॅगडी आहे तो. आपण जाणार आहेत पण संध्याकाळी इथे जाणार आहेत. आता सध्या फिरून येतो, नंतर बघू मॅगडीला जाऊ. मॅगडीला जाऊ संध्याकाळी. स्पेलिंग नाही म्हणून तसं मॅगडी मसळीच. चेक करून गेलं. चेक करून पंक्चर आहे बोर्डवर घेऊन जा. ट्यूबलेस पंक्चर, वॉल पंक्चर, कट रिपेअर, मशरूम पंक्चर. मी बघ सकता है काकाकडे बघू शकतात आपली गाडीची हवा चेक करत आहेत. थोडी आता आपण चाललेले आहेत रेल्वे स्टेशन शिर्डी. तुम्हाला एक शिर्डीचं रेल्वे स्टेशन दाखवतो. पार्किंग बघू शकता तुम्ही. पटरी इकडून तुम्ही शेअरिंग ऑटो पण करू शकतात. रेल्वे स्टेशनला उतरले की डायरेक्ट शिर्डी बघू शकतात. ऑटो येत आहेत ते. जास्त भाडं नसेल. बघू शकता तुम्ही. राजधानी एक्सप्रेस. तर हे शिर्डी नगर मधलं रेल्वे स्टेशन आहे. तुम्ही बघू शकतात, खूप छान आहे. बघू शकता तिकीट घर. नो पार्किंग. तर आम्हाला एक पण गार्डन नाही भेटलं आहे, म्हणून आता आम्ही रूमवर जाणार आहेत. आपण गार्डनला गेलेलो होते पण एक गार्डन चालू नसल्यामुळे आपण परत रूमवर आलेले आहेत. पूर्ण निराश चेहरे आहेत सगळ्यांचे. मगरची दाखव. बघू शकतात तुम्ही कसे बघतात ते. आलस पण चावी कोण आहे? चावी
काय सांगायचं रोटला रोटला श्रद्धा सबून ही आमची रूम चल एक ऑदड हां नाही रिवर्समध्ये येत पटापट उघडा आयफोनचा आयफोनवाला माणूस आला त्याला फटाफट एकदम दोन खतरनाक आहे तो काय दिला रे? खतरनाक म्हणजे एकदम. आता आम्ही जेवायचे नाही टाईम झाला 4 वाजला. आता आम्ही थंडा पाहिजे की नांगा कधी खाला आहे की रूमची. तर चला भेटूया आता चौथ्या पार्टमध्ये. तर लास्टपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर कमेंट करून सांगा कसा व्हिडिओ वाटला आहे तो.